नमस्कार. संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्रामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. दरवर्षीप्रमाणे कृषी तंत्रज्ञान महोत्सव कृषीवेद जागर कृषी समृद्धीचा 2024 आपण येत्या 7, 8 आणि 9 फेब्रुवारी रोजी आयोजित केलेला आहे. दरवर्षीप्रमाणेच आपल्या इथे जसे विविध प्रकारचे पीक प्रात्यक्षिक आहेत, अवजारांची प्रदर्शनी आहे, खाद्य महोत्सव आपण आयोजित केलेला आहे. या सोबतच आपल्या सर्व महिला भगिनींना काय पाहायला मिळणार आहे, तर आमच्या इथे असलेलं नाविन्यपूर्ण तेजस्विनी CFC गारमेंट सेंटर आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी साधारणपणे 30 महिलांचा एक गट शाळेचे युनिफॉर्म्स, किचन ॲप्रन, साडी पेटीकोट, कापूस वेचणी कोट, सोयाबीन कापणीचे हातमोजे हे नियमित तयार करत असतात. सोबतच महिलांना या ठिकाणी बाटिक प्रिंट, बांधणी काम, ब्लॉक प्रिंटिंग आणि कपड्यांपासून छोटे छोटे डेकोरेशनचे आर्टिकल्स आपण इथे शिकवत असतो. आणि ह्याच सगळ्या आर्टिकल्सचा साड्या असतील, ड्रेस मटेरियल असतील, ओढण्या असतील, स्टॉल असतील, ह्याचं देखील प्रदर्शन आपण यावेळेस इथे मांडणार आहोत. तर आपल्या सर्वांना हे युनिट कसं चालतं, महिला इथे कशा पद्धतीने एकत्रित काम करतात, हे सगळं इथे पाहायला मिळणार आहे. ह्या युनिटमध्ये तेजस्विनी CFC गारमेंट सेंटरमध्ये आपल्याला सगळ्या अत्याधुनिक मशीन इथे पाहायला मिळणार आहेत, ज्या लाईटवरती चालतात, स्पीड खूप जास्त आहे. सोबतच काच बटन मशीन आहेत, ओव्हरलॉक मशीन्स आहेत, कटिंग मशीन्स आहेत. अशा सर्व मशिनरीनी युक्त हे सेंटर आहे. आणि हे जे सेंटर आहे आपल्याला महिला आर्थिक विकास महामंडळ आणि जिल्हा मानव विकास समिती यांच्या तर्फे ह्या महिलांना इथे मिळालेलं आहे. आणि या माध्यमातून गावातल्या 30 ते 35 महिलांना नियमित रोजगार मिळालेला आहे. तर हे सगळं पाहायचं असेल तर आपण महिला भगिनींनी अवश्य इथे यावं. दिनांक 7, 8, 9 तारखेला भेट द्यावी. त्यातही 8 तारखेला महिला मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. तर सर्व महिलांना मी आग्रहाचे आमंत्रण देते की आपण या महिला मेळाव्याचा आपण आनंद घ्या. सोबतच आमच्या इथे तेजस्विनी CFC गारमेंट सेंटर कसं चालतं आणि त्या माध्यमातून महिला उद्योजकता कशी निर्माण झालेली आहे, याला देखील अवश्य भेट द्या. नमस्कार. देविता कुद्रे, कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे 3 दिवसाचा ट्रेनिंग सेंटर होता. आणि यामध्ये आम्ही सगळ्यांनी विविध प्रकारचे असे प्रोडक्ट्स बनवले आहेत. आणि इथून खास महिलांसाठी म्हणून त्यांना काहीतरी रोजगार मिळावा, त्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे, यासाठी पुण्याचे मॅडम श्रेया मॅडम आम्हाला खूप चांगल्या प्रकारची माहिती दिलेली आहे. तिथं 3 दिवसाची ट्रेनिंग होती. त्यामध्ये पर डे वेगवेगळा टॉपिक होता. पहिल्या दिवशी बॉटिक बांधणी होती, त्यानंतर बाटिक होता. आणि हे 3 दिवसाचं कंप्लीट झालेलं आहे. आणि सगळ्यांनी विविध प्रकारचे असे डिझाईन्स बनवलेले आहेत. आणि शाळेच्या अंतर्गत, संस्थेच्या अंतर्गत काही दिवसामध्येच तंत्रज्ञान डे म्हणून ठेवणार आहे. त्यामध्ये खूप महिला इच्छुक आहेत. त्यांनी स्वतःहून काही स्टॉल तयार करणार आहेत वेगवेगळे. त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती. धन्यवाद.